नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पिंपरी चिंचवड पोलिसांनी डिसेंबरमध्ये 10 गुन्हेगारी टोळीतील 49 गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत म्हणजेच मकोका कारवाई केली आहे. या गुन्हेगारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. कारवाईत तब्बल 138 गुन्हे दाखल असलेल्या दुधाणी टोळीसह चाकण औद्योगिक भागातील टोळ्यांचा समावेश आहे. पोलीस पथकावर गोळीबाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना सनीसिंग दुधाणी, जलसिंग दुधाणी दोघेही राहणार रामटेकडी हडपसर, मनीष कुशवाह राहणार मध्य प्रदेश व त्यांचे साथीदार यांच्या टोळीवर एकूण 138 गंभीर गुन्हे केल्याची नोंद आढळली आहे. तसेच चाकण येथील ओमकार बिसनारे, अतुल तांबे, रामनाथ उर्फ टिल्या घोडके, रजत सय्यद, दिनेश दिवे व एक अल्पवयीन मुलगा सर्वजण राहणार चाकण या टोळीवर एकूण 14 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर चाकण मेदनकरवाडी परिसरातील किशोर उर्फ साईनाथ कुऱ्हाडे, विष्णू उर्फ बाळा कुऱ्हाडे, ओमकार टोके, ऋषिकेश सूळ, मट्या सर्वजण राहणार मेदनकरवाडी चाकण या टोळीवर 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत. मागील काही काळात उच्छाद मांडलेल्या टोळ्यांवर पोलिसांनी मकोका कारवाई केली आहे. शेतात गवत आणण्यासाठी गेलेला शेतकरी अचानक बेपत्ता झाला. अखेर तिसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह ओढ्याच्या पाण्यात मिळून आला. सदरची घटना चिंचोशी तालुकाखेड गावाच्या वनहद्दीत घडली आहे. मारुती भीमाजी पवार वयवर्ष 76 राहणार चिंचोशी तालुकाखेड असे मृतदेह मिळून आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 30 डिसेंबर रोजी ते गवत आणण्यासाठी शेतात गेले होते, मात्र त्यानंतर ते बेपत्ता झाले. नातेवाईक आणि गावातील नागरिकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र त्यांचा काहीही तपास लागला नाही. अखेर 1 जानेवारी 2026 रोजी परिसरातील एका ओढ्यातील पाण्यात त्यांचा मृतदेह मिळून आला आहे. डॉक्टरांनी बुडून मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद केले आहे. पुणे जिल्ह्यातून शुक्रवारी 2 जानेवारी 2026 रोजी सकाळी शिव ऑटोविंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची बस मुरुड काशीद बीचकडे जात होती. बस ताम्हिणी घाटामध्ये बिळे हद्दीमधील कोंडेथर गावाजवळ आलेली असताना बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती समोरील खडकावर जोरदार आदळली. यात बसमधील 52 प्रवाशांपैकी 25 ते 30 पर्यटक जखमी झाले, तर 6 गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना मुंबई येथे हलवण्यात आल्याचं उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. जखमींमध्ये चाकणमधील एकाचा समावेश आहे. माणगाव पोलिसांनी जखमींना माणगाव रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात अनेकांच्या तोंडाला, हाताला, पायाला आणि डोक्याला मार लागला आहे. माणगाव उपजिल्हा रुग्णालयात या जखमींवर उपचार सुरू आहेत. यातील पुणे जिल्ह्यातील जखमींची नावे आहेत: नमित बबन वाळुंज वयवर्ष 28 राहणार चाकण तालुकाखेड जिल्हा पुणे, त्याचप्रमाणे समीर वसंतराव साळुंखे वयवर्ष 38, नुमान रफिक अख्तार वयवर्ष 22, मंदाकिनी रामचंद्र लोंडे वयवर्ष 29 राहणार भोसरी पुणे, सुमन गणेश घोरपडे वयवर्ष 21 राहणार पुणे, तोहित शौकत शेख वयवर्ष 25, सृष्टी विजय कदम वयवर्ष 21, प्रसाद नंदकुमार भालेराव वयवर्ष 20 राहणार मुळशी पुणे, साश्री परशुराम पाटील वयवर्ष 24 राहणार भोसरी पुणे, वैष्णवी विजय मोरे वयवर्ष 40 राहणार भोसरी पुणे, प्रणिल माधव रेड्डी वयवर्ष 31 राहणार भोसरी पुणे, जितेश सुगनचंद चंडालीच्या वयवर्ष 38 राहणार पिंपरी चिंचवड पुणे, मुजफ्फर राहणार पिंपरी पुणे, मुजफ्फर मोहम्मद गौश वयवर्ष 33 राहणार पुणे, सागर रामराव कापडे राहणार भोसरी पुणे, श्वेता गोवर्ध उबडे वयवर्ष 22 राहणार पिंपरी चिंचवड पुणे, अंजली सागर दिवे वयवर्ष 24 राहणार पुणे, साक्षी पाटील वयवर्ष 24 राहणार भोसरी पुणे, गणेश दादासाहेब देशमुख वयवर्ष 25 राहणार भोसरी पुणे, निकेतन काळूराम सांडभोर व इतर जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुन्या भांडणाची कुरापत काढून एका तरुणाने 2 भावांवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना धानोरे तालुकाखेड या परिसरामध्ये घडली आहे. या हल्ल्यात दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली आहे. या संदर्भात राहुल कुमार वयवर्ष 18 राहणार धानोरे याने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संतोष कुमार श्री मेकुलाल या आरोपीला अटक केली आहे. हे सर्वजण मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी असून कामाच्या निमित्ताने आळंदी परिसरात वास्तव्यास आहेत. सचिन इंजिनिअरिंग कंपनीजवळ 31 डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली. आरोपी आणि फिर्यादी यांच्यात पूर्वी काही कारणावरून वाद झाले होते. याच रागातून आरोपीने कंपनीतील रबर कापण्याच्या धारदार चाकूने फिर्यादी आणि त्याच्या मोठ्या भावावर सपासप वार केले. हातावर गंभीर जखमा झाल्याने दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ATM मशीनमध्ये अडकलेले कार्ड काढून देण्याच्या बहाण्याने एका तरुणाची 25,900 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना मोशी टोलनाक्याजवळ घडली आहे. चोरट्यांनी बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून पिन नंबर मिळवला आणि खात्यातून पैसे लंपास केले. या प्रकरणी चिंबळी तालुकाखेड येथील 17 वर्षीय तरुणाने MIDC भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी एका 24 वर्षीय अनोळखी इसमासह मुकेश पाटील या नावाच्या बनावट हेल्पलाईन धारकावर गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे. चुकीच्या बाजूने येणाऱ्या महिंद्रा पिकअप गाडीने स्कूटीला समोरासमोर धडक दिल्यानं 2 तरुणींसह चालक जखमी झाला आहे. मेदनकरवाडी येथील विशाल गार्डनसमोर ही घटना घडली. या प्रकरणी खुशबू यशपाल शर्मा वय 24 राहणार मेदनकरवाडी या तरुणीने उत्तर चाकण पोलीस चौकीत तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी पिकअप चालक रोशन साहेबराव भोजने वय 33 राहणार चाकण याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी खुशबू ही तिच्या मैत्रिणीसह प्रशांत सूर्य याच्या स्कूटीवरून जात होती. यावेळी आरोपी चालकाने आपला पिकअप क्रमांक MH14 AQ2709 हे वाहन चुकीच्या बाजूने भरधाव वेगात आणून स्कूटीला जोराची धडक दिली. या अपघातात तिघेही जखमी झाले असून वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खेड तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने शुक्रवारी 2 जानेवारी 2026 रोजी राजगुरुनगर येथील नीलकमल मंगल कार्यालयामध्ये आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी खेड तालुक्यातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी तब्बल 42 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. दरम्यान यावेळी शिवसेना पक्षाच्या वतीने नगर परिषदेवर भगवा फडकवणाऱ्या चाकण नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा आणि नवनिर्वाचित 14 नगरसेवक, राजगुरुनगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि नवनिर्वाचित 12 नगरसेवक आणि आळंदी शहराच्या नगरसेवकांना सन्मानित करण्यात आले. या मेळाव्याला खेड तालुक्यातून खूप मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवसेना उपनेते आणि संपर्क प्रमुख इरफान सय्यद, शिवसेना जिल्हा प्रमुख माजी सभापती भगवान पोखरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य व नगरसेवक नितीन गोरे, चाकण नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष मनीषा गोरे, राजगुरुनगर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवक तसेच तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड तालुक्यातील भूमी अभिलेख, कागदपत्रे, नकाशे यांची परिस्थिती अतिशय दयनीय झालेली आहे. कित्येक वर्ष कागदपत्रे व नकाशे सुधारणा न झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नेमके हे नकाशे कधी सुधारित होणार याबाबत देखील प्रशासन काही एक उत्तर देत नाही. राज्य सरकारने 100 दिवसाचा कृती कार्यक्रम जाहीर केला, त्यामध्ये देखील हे अतिशय महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. चाकण नगर भूमापन कार्यालयामधील नकाशे तर अत्यंत जीर्ण झालेले आहेत. तसेच वाढीव गावठाणात समाविष्ट सर्वे नंबर बाबत अद्यापही नगर भूमापन क्रमांक प्राप्त होऊन सातबारे बंद झालेले नाहीत. त्यामुळे नगर भूमापन उतार्यावर मालकांचे नाव नोंद न झाल्याने शेतीपड अशी नोंद 1970 पासून घेतलेली आहे. ती आज देखील कायम असून त्यावर मूळ मालक यांचे नाव घेतले गेले नाही. यात बोटावर मोजता येतील व ज्यांना प्रशासनाची माहिती आहे केवळ अशाच लोकांची नावे नगर भूमापन उतार्यावर आलेली आहेत. सामान्य लोकांना ही प्रक्रिया करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची मागणी होत असल्याने त्यांना ती करता आली नाही. यामुळे या नागरिकांना बांधकाम करताना गावठाण म्हणून जे लाभ आहेत ते भेटत नाहीत, त्यापासून त्यांना वंचित राहावे लागले आहे. याबाबत शासन आणि प्रशासन यांनी लक्ष घालून शेतीपड नगर भूमापन उतारे यांच्यावर मूळ मालक यांची नावाची नोंद लावावी आणि सातबारे बंद करावे अशी मागणी संबंधित शेतकरी सातत्याने करत आहेत. परंतु याकडे शासन प्रशासन यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. पिंपरी चिंचवडमध्ये हप्तेखोरी, टेंडरिंग आणि दहशतीचे राजकारण, अजित पवारांचा भाजपवर थेट हल्लाबोल. पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या सत्ताकाळात हप्तेखोरी, भ्रष्टाचार, दहशतीचे राजकारण आणि सत्तेच्या माजाने ग्रासले गेले असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. मी पुराव्याशिवाय बोलत नाही, बिनबुडाचे आरोप करणे ही माझी संस्कृती नाही, असे ठाम सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत भाजप नेतृत्वाची जोरदार धुलाई केली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की अर्बन स्ट्रीट सारख्या गोंडस नावाखाली शहरातील रस्त्यांची अक्षरशः वाट लावण्यात आली आहे. अनेक ठिकाणी अतिक्रमण वाढले असून तिघे उघडपणे हप्तेखोरी तिथे सुरू आहे. गेल्या 9 वर्षात भाजपच्या सत्ताकाळात हाच त्यांचा तथाकथित विकास असल्याची टीका त्यांनी केली आहे. टेंडर प्रक्रियेवर बोट ठेवताना अजित पवार म्हणाले की टेंडरमध्ये रिंग करून दादागिरीच्या जोरावर कोट्यवधी रुपये लाटण्यात आले. स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संपत्ती कशी वाढली, पैसा कुठून आला याची सखोल चौकशी झालीच पाहिजे. भाजपला सत्तेची नशा आणि मात चढला असून त्याचे परिणाम थेट शहरावर दिसत आहेत, असा आरोप त्यांनी केलाय. महापालिकेच्या कारभारावर टीका करताना त्यांनी सांगितले की
कुत्र्यांच्या नसबंदीमध्ये पैसे खाल्ले गेले, महापालिका भ्रष्टाचाराने पूर्णपणे पोखरली गेली असून तिला जाणीवपूर्वक कर्जबाजारी करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये खोदाई माफिया फोपावला असून जिओ, एअरटेल, व्होडाफोन सारख्या कंपन्या राजरोसपणे रस्ते खोदत आहेत. त्यामुळे शहराची अक्षरशः चाळण झाली असल्याचं त्यांनी नमूद केले. शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अजित पवार म्हणाले की दिवसाढवळ्या लुटारूंच्या टोळ्या शहरात मोकाट फिरत आहेत. येथील सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांवर दबाव टाकण्यात आल्याचा खळबळजनक आरोप करत ते म्हणाले की बिनविरोध निवडीसाठी सिनेस्टाईल पाठलाग करण्यात आला. एका उमेदवाराला पकडून गाडीत बसवून अर्ज मागे घ्यायला भाग पाडण्यात आले. भाजपची ही राक्षसी भूक मला पाहवत नाही. दहशतीमुळे आमच्या काही उमेदवारांनी माघार घेतली, ही आमची उघड कबुली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केले. आर्थिक गैरव्यवहारांचा तपशील देताना अजित पवार म्हणाले की 2017 पूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ठेवी 4,844 कोटी रुपये होत्या, त्या आता अवघ्या 2,000 कोटींवर आल्यात. ठेवी वाढवण्याऐवजी कर्जरोखे काढून कोट्यवधी रुपयांचे कर्ज करण्यात आले. एवढा पैसा खर्च झाला असेल तर प्रत्यक्ष काम दाखवा, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय. भाजपच्या सत्ता काळात रस्ते अरुंद करण्यात आल्यामुळे शहरात वाहतूक कोंडी वाढली असून नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचंही त्यांनी सांगितलंय. शेवटी अजित पवार यांनी 1992 ते 2017 या काळात पिंपरी चिंचवडचा कायापालट झाल्याचा उल्लेख करत शरद पवारांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला कशी गती मिळाली याकडे लक्ष वेधले. 2017 मधील विठ्ठल मूर्ती घोटाळ्याचा संदर्भ देत त्या काळातील महापौर आज भाजपमध्ये असल्याकडेही त्यांनी इशारा केलाय. अजित पवारांच्या या स्फोटक आरोपांमुळे पिंपरी चिंचवडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून येत्या महापालिका निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांची धार आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. म्हाडा पुणे यांच्याकडून चाकण औद्योगिक भागातील म्हाळुंगे इंगळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर समूह सदनिका प्रकल्प उभारण्यात आला. मात्र गेले कित्येक वर्षे या ठिकाणी सदनिका विक्रीच होत नसल्याने अखेर म्हाडावर आता विना लॉटरी सदनिका विक्री योजना काढण्याची नामुष्की आलेली आहे. वास्तविक पाहता म्हाडाला सरकारी जागा समूह सदनिका प्रकल्प उभारण्यासाठी देण्यात येत आहेत. मात्र त्यांच्याकडे खरेखुरे लाभार्थी पाठ फिरवत असल्याने किंवा लाभार्थींची यादीच म्हाडा यांच्याकडे नसल्याने अशा प्रकारे खुल्या बाजारात सदनिकांचा बाजार करण्याची वेळ म्हाडावर आलेली आहे. आता प्रधानमंत्री आवास योजना आर्थिक दुर्बल घटक असो की बेघर यांना नेमका न्याय कधी भेटणार असा प्रश्न निर्माण झालाय. जर लाभार्थ्यांच्या याद्याच नाही तर म्हाडाला शासन प्रशासन मोठ्या प्रमाणावर जागा कोणत्या निकषात देत आहे हे न समजण्यासारखे असून आता नव्याने आलेल्या शासन निर्णयानुसार सदनिका विक्री झाली नाही तर त्या भाड्याने देण्याची तरतूद करण्यात आल्याने म्हाडामध्ये वेगळाच बाजार सुरू असल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे. चाकण नगर परिषद हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर म्हाडाद्वारे जाहिरातीचे फलक लावण्यात आले असल्याने हा सगळा प्रकार समोर आलाय. खेड तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी 2.73 कोटींच्या निधीस मंजुरी मिळाली असल्याची माहिती खेडचे आमदार बाबाजी काळीक यांनी दिली आहे. पुणे जिल्हा परिषद अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पांदण रस्ते योजना 2025-26 अंतर्गत खेड तालुक्यातील विविध गावांमधील पांदण व अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी एकूण 2,73 लाख रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. या निधीतून खेड तालुक्यातील एकूण 14 रस्ते विकास कामे हाती घेण्यात येणार असून प्रत्येक गावातील शेतकरी आणि दळणवळणावर अवलंबून असलेल्या नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे. या रस्त्यामुळे शेतीमालाची वाहतूक सुलभ होणार असून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. ही निधी मंजुरी सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाली असून ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आपण कटिबद्ध असून येत्या काळात खेड तालुक्यात अधिकाधिक विकास कामे मार्गी लावली जातील असे आमदार काळीक यांनी सांगितले. या कामांच्या मंजुरीसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी आणि जिल्हा परिषद मुख्याधिकारी गजानन पाटील यांचे सहकार्य लाभल्याचे देखील आमदार काळीक यांनी सांगितले. खेड तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होण्याअगोदर खूप मोठ्या प्रमाणावर देवदर्शन वस्तू आणि साड्यांचं वाटप सुरू आहे. निवडणुका घोषित झालेल्या नसल्यानं या बाबींवर कुणाचं काहीही नियंत्रण नाहीये. आम आदमी पार्टी खेड तालुका यांच्याकडून याबाबत कारवाई करण्याची मागणी तालुका अध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांनी केली आहे. श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट चाकण यांच्या वतीनं चाकण नगर परिषदेतील प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष मनीषा गोरे आणि नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिवमुद्रा प्रतिष्ठान खेड तालुका आयोजित व पुष्पलता डी.वाय. पाटील पुणे अंबी यांच्या माध्यमातून बेताळी तालुका खेड येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. नाणेकरवाडी म्हाळुंगे जिल्हा परिषद गटाचे सर्व पक्ष इच्छुक उमेदवार संदीप सोमवंशी यांच्या संकल्पनेतून सांगुर्डी तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आलं. तसंच शासन आपल्या दारी हा उपक्रम या भागात सुरू असून त्याला मोठा प्रतिसाद मिळतोय.
राजगुरुनगर शहरातील विष्णू मंदिरात सद्गुरू चंडीराम महाराजांचा 174वा पुण्यतिथी सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चंडीराम महाराजांच्या समाधी सकाळी विधिवत पूजा महाअभिषेक करून दुपारनंतर महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलं. श्री राणूबाई वी कार्यकारी सोसायटी वाकी खुर्द तालुका खेड यांचा कॅलेंडर दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी सोसायटीचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.